मित्रांनो, विचार करा, रस्त्यावर पडलेले लाखो रुपये लोक उचलण्याऐवजी झाडूने कचऱ्यात घालत असतील तर हे एखाद्या सिनेमातील दृश्य नाही, तर झिम्बाब्वे आणि व्हेनेझुएला या देशांमधली ही भयंकर वास्तव परिस्थिती आहे. जेव्हा देशाच्या पैशाची किंमत रद्दीच्या कागदापेक्षा कमी होते तेव्हा त्या आजाराला अर्थशास्त्रामध्ये हायपर इन्फ्लेशन म्हणतात. एखाद्या देशाचा पैसा रातोरात शून्य कसा होतो, आज चला सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी हायपर इन्फ्लेशन म्हणजे काय हे समजून घेऊया. साधी महागाई म्हणजेच वस्तूचे भाव थोडे वाढणे जेव्हा अर्थव्यवस्था ठीक असते, पण जेव्हा एखादं भ्रष्ट किंवा अयशस्वी सरकार स्वतःचा खर्च भागवण्यासाठी मशीन लावून रात्रंदिवस अंधाधुंद पैसा छापायला सुरुवात करतं तेव्हा खरा खेळ बिघडतो. बाजारात अचानक भरपूर पैसा येतो, पण देशात उत्पादन मात्र तेवढंच राहतं. साहजिकच खूप सारे पैसे मोजक्यात वस्तूंच्या मागे धावतात. यामुळे वस्तूंचे भाव दिवसागणिक नाही तर तासागणिक दुप्पट तिप्पट व्हायला लागतात. झिम्बाब्वे आणि व्हेनेझुएला या देशांनी नेमकी हीच घोडचूक केली. झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी देशातील शेती आणि उद्योग उद्ध्वस्त केले आणि अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी भयानक वेगाने नोटा छापल्या. अवस्था इतकी भयंकर झाली की त्यांनी चक्क $100 ट्रिलियन एक नोट छापली, जिच्यात एक ब्रेडही येत नव्हता. व्हेनेझुएलामध्ये हेच झालं. ते फक्त तेलाच्या निर्यातीवर अवलंबून होते. जेव्हा तेलाचे भाव पडले तेव्हा तिथल्या सरकारने नोटा छापण्याची फॅक्टरी चालू ठेवली. बघता बघता तिथल्या एका कॉपीची किंमत लाखो रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. या सगळ्यात सर्वात जास्त कोण भरडलं जातं? सामान्य माणूस. तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट करून पैसे बँकेत लाखो रुपये साठवता, ते हायपर इन्फ्लेशनमुळे एका रात्रीत कागदाचे तुकडे बनतात. तुमच्याकडे बँकेत कोट्यावधी रुपये असूनही तुम्ही एक साधं साबण विकत घेऊ शकत नाही. लोकांचा स्वतःच्या पैशावरचा विश्वास पूर्ण उडतो आणि अर्थव्यवस्था पुन्हा जुन्या काळासारखी पैशांऐवजी वस्तूंच्या बदल्यात वस्तू देण्यावर येऊन ठेपते. क्या सांगायचं तर जास्त नोटा छापल्याने गरिबी दूर होत नाही, तर पूर्ण देश भिकारी बनतो. देशाची खरी ताकद त्यांच्या फॅक्टरीत आणि उत्पादनात असते, कागदी तुकड्यांमध्ये नसते. सुदैवाने आपली रिझर्व्ह बँक महागाईवरती अत्यंत कडक नियंत्रण ठेवते. हायपर इन्फ्लेशनची ही भयंकर कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.